नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. पवन वाळेकर यांची तक्रार. मध्यरात्री बाहेरचे संशयित शहरात फिरल्याचा आरोप. भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांनी त्यांच्या प्रचार कार्यालयासमोर 2 दिवसापूर्वी मध्यरात्री उभी करण्यात आलेल्या 4 चाकी वाहनाबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या वाहनात काही व्यक्ती शहरातील नसून बाहेरील आलेल्या लोकांचा समावेश होता. तसेच काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकही त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी किरकोळ बाचाबाची झाली होती. यामध्ये एका व्यक्तीने त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तपासात कोणतेही तथ्य न आढळल्याने गुन्हा नोंदवला नाही, अशी माहिती वाळेकर यांनी दिली. वाळेकर यांनी आरोप केला की निवडणुकी काळात बाहेरील काही गुन्हेगार शहरात फिरत आहेत, ज्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. पवन वाळेकर यांनी सांगितले की ते या संदर्भात पोलीस वरिष्ठांना लेखी निवेदन देणार आहेत. हे त्यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नमस्कार, मी पवन वाळेकर. सगळे पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो. धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल. काल रात्री काही घटना माझ्या ऑफिसच्या बाहेर घडल्या. जेव्हापासून मी BJPमध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून तर फॉर्म नॉमिनेशन ज्या दिवशी मी भरला तेव्हापासून तर काल रात्रीपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांवरती आणि माझ्या ऑफिसच्या बाहेर काही गुंड प्रवृत्तीचे लोक फिरतात आणि ते आपल्या अंबरनाथचे रहिवासी नसून पुणा, सोलापूर आणि आणखीन काही वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. याच्या आधी पण अंबरनाथमध्ये जे इलेक्शन लढल्यात गेलेले ते दहशत आणि गुंड प्रवृत्तीच्या जीवावरतीच इलेक्शन यांनी केलेले. जे माझे विरोधक आहेत ते काल रात्री 6 ते 7 गाड्या घेऊन माझ्या ऑफिसच्या बाहेर आले आणि त्यांनी 60 ते 70 जण ते माझ्या ऑफिसच्या बाहेर त्यांचे पोरं उभे होते. मग मी CCTVमध्ये बघितल्यावरती मी बाहेर गेलो तर मग मी त्यांच्याकडं मी गेलो. तर त्या टायमाला त्यातल्या एका पोरानी शिवी दिल्यामुळं माझे पोरं त्याच्या अंगावरती गेले. तर त्यामध्ये काय झालं नाही, सोडवासोडवी झाली. पण त्यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, पण तो डाव पोलिसांनी मोडून काढला. ते खोटा गुन्हा आहे म्हणून पोलिसांनी त्यांना CCTV माझी दाखवली, म्हणून माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल नाही झाला. पण हे बाहेरचे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे अंबरनाथमध्ये काय करतात याचा तपास आपले पोलिसांनी करावा, अशी माझी नम्र विनंती आहे. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.